आज ठरवलं, बस आजचा दिवस फक्त माझ्यासाठी. ना कोणाची शाळेची गडबड, ना ऑफिसची गडबड, ना कपडे वाळत घालायचे, ना भांडे घासायचे, ना स्वयंपाक करायचा. एक छानसा चहा आणि मी. आणि चहात बुडवायला थोडीशी शांती. हो, एवढीच मागणी होती माझी. किचन आवरताना एवढं लक्ष द्यावं लागतं. उकळलेलं, सांडलेलं, घासलेलं, वाहिलेलं. म्हणजे घर चालवत नसतो आपण, घर हँडल करत असतो. आणि तेही एकाच वेळी 5-10 टॅब्स उघडे ठेव. छोट्या बॉसला पॅन्ट हवी होती. मम्मा पॅन्ट कुठे? आणि मग कबडमध्ये भूकंप झाला. सगळ्या कपड्यांची रॅली घरात काढली. एक पॅन्ट शोधता शोधता कबडच्या सर्व घड्या विस्कटल्या आणि शेवटी पॅन्ट मिळाली. पण स्वतःला विसरले. नेहमीच का होतं असं? एखादं काम करताना 5 नवीन कामं उगाच जन्म घेतात. कधी कधी वाटतं ह्याच घड्या, हीच रुटीन, ह्याच गोष्टीत रोज. पण त्यातच काहीतरी आपलं असतं. कधी एखादा जुना टॉप दिसतो, कधी मुलाचं छोटा टी-शर्ट आठवण करून देतो किती मोठा झालाय तो आता. आज मी सुट्टी घ्यायचं ठरवलं होतं, पण घराने तसा मेलच स्टेक काय केला. इथं चहा थंड होतो, पण घराचं काम कधीही गरम असतं. म्हणून मग ठरवलं, सुट्टीसाठी रिसॉर्ट नको. एक बंद दरवाजा, म्यूट फोन आणि एक गरम चहा पुरेसा आहे. मग काय, काम झाल्यानंतर मोबाईल हातात घेतला आणि इंस्टाग्राम ओपन केलं. एका रीलवर क्लिक केलं आणि तिथे एक लाईन वाचली, मेक टाइम फॉर युअर सेल्फ. तेच तर सांगत होते मी सकाळपासून. पूर्ण ब्लॉग पाहायचा असेल तर खाली मी प्ले बटनावर टॅग केलेला आहे. व्हिडिओ नक्की बघा आणि रील आवडली असेल तर शेअर करा आणि लाईकही करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.